पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली। 2014 पासून मोदी आणि बराक ओबामा यांची ही 7वी भेट आहे। आण्विक पुरवठादार देशांच्या गट म्हणजेच एनएसजी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। त्याचबरोबर या भेटीत क्षेपणास्त्र निर्मिती करणाऱ्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिलीज रेजिम म्हणजेच MTCRचे सदस्यत्व भारताला मिळालं आहे। 1987 साली सुरू झालेल्या या गटात 34 देशांचा समावेश असून क्षेपणास्त्र निर्मितीसाठी नवं तंत्रज्ञान यातून देशाला मिळणार आहे। बराक ओबामा यांचा कार्यकाळ संपत असून कार्यकाळ संपण्यापूर्वी व्हाईट हाऊसच्या भेटीचं निमंत्रण ओबामांनी मोदी यांना दिलं होतं। अमेरिकेत US इंडिया बिझनेस काउन्सिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं। यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी वेगानं विकासाच्या दिशेनं झेपावत असलेल्या भारताचं जागतिक पटलावरचं महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित केलं। The world's oldest democracy, obviously, it would be nice if the new engines are democratic engines. I'm happy to tell you that today India is poised to contribute as a new engine of global growth. आयसिसच्या ताब्यात असलेल्या इराकच्या 19 यजिदी कुर्दिश महिलांना मोसुलमध्ये दहशतवाद्यांनी पिंजऱ्यात डांबून जिवंत जाळलं। कुर्दिश न्यूज एजन्सी ARAनं दिलेल्या माहितीनुसार या महिलांनी सेक्स स्लेव्ह बनण्यास नकार दिला होता। यापूर्वी मे महिन्यातही आयसिसनं 25 इराकी बंदिस्तांना ॲसिडमध्ये बुडवून हत्या केली होती। असं वक्तव्य केलंय की जर भारतानं हमला केला तर पाकिस्तान देखील न्यूक्लिअर हल्ला करेल। तसंच पाकिस्तान यावेळी शांत बसणार नसून हा हल्ला न्यूक्लिअर ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येईल। दरम्यान यावेळी बोलताना त्यानं अमेरिकेवरही निशाणा साधला। युक्रेनच्या सुरक्षा रक्षकाने एका संशयित फ्रेंच नागरिकाला अटक केली आहे। सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार हा संशयित फ्रान्समध्ये 10 जूनपासून सुरू होणाऱ्या युरो कप 2016च्या दरम्यान हल्ल्याची तयारी करत होता। पकडण्यात आलेल्या या संशयिताच्या जवळून 5 कलाश्निकोव रायफल्स, 5000 गोळ्या, 2 अँटी ट्रॅक ग्रेनेड आणि 100 डिटोनेटर्स व्यतिरिक्त अधिक प्रमाणात हत्यारं ताब्यात घेण्यात आले। हा हमलाखोर 15 विविध ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत होता। सिरियाच्या इदलिबमधला बाजार रशिया आणि सिरियाच्या हवाई हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालाय। या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झालाय तर 30 जण जखमी झालेत। या हवाई हल्ल्यामुळे संपूर्ण बाजारात आग लागली। सिरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईटनुसार एकूण 10 हवाई हल्ले करण्यात आले। अमेरिकेनं दक्षिण चीन सागराच्या वादासंदर्भात चीनला पुन्हा एकदा इशारा दिलाय। चीननं घुसखोरी थांबवली नाही तर मात्र कसलाही विचार न करता स्वतःहून कारवाई करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला आहे। एका बाजूने चर्चा आणि शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्नही सुरू राहील असं जॉन कॅरी यांनी म्हटलंय। थायलंडच्या पथुम थानी इथे टॉयलेटसाठी गेलेल्या एका व्यक्तीवर कमोडच्या आत बसलेल्या एका काळ्या रंगाच्या कोब्रा सापानं हल्ला केला, परंतु तत्परता दाखवत तो व्यक्ती तिथून पळून जाण्यास यशस्वी ठरला। तसंच व्यक्तीनं त्वरित वनविभागाच्या टीमला या गोष्टीची सूचना दिली। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासांच्या मेहनतीनंतर कोब्राला तिथून बाहेर काढलं। सुप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये सर्वात पहिलं जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचं नाव आहे। अँजेला मर्केल या सलग 6व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत। आतापर्यंत एकूण 10 वेळा त्यांनी हे स्थान प्राप्त केलं आहे। तर दुसऱ्या स्थानावर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या डेमोक्रेटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि फेडरल रिझर्व्हच्या जॅनेट येलेन तिसऱ्या स्थानावर आहेत। अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये कोलिन वादळाच्या तडाख्यानं झालेल्या पावसामुळे या ठिकाणी पूर आलाय। फ्लोरिडानंतर हे वादळ आता मेक्सिकोच्या दिशेनं पुढे जात आहे। या वादळाचे परिणाम पाहता इथल्या गव्हर्नरनं अनेक भागांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे। फ्लोरिडातल्या शाळा आणि कॉलेजेसही बंद ठेवण्यात आले आहेत। अमेरिकेच्या विस्कॉन्सिन शहरात इंद्रधनुष्याचं सुंदर दृश्य बघायला मिळालं। इथे आकाशात एकाच वेळी 2 इंद्रधनुष्यांची सुंदर छटा बघायला मिळाली। इंद्रधनुष्याचं हे सुंदर दृश्य इथल्या स्थानिकांनी आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं असून सोशल मीडियावर अपलोड केलं आहे। आणि आता बघूयात आपल्या राज्यातल्या बातम्या।
एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर झालेली पहिलीच मंत्रिमंडळ बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपला चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. शिवसेनेच्या एका मंत्र्यानं यावेळी मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांची उपाधी दिली. एवढं मोठं ऑपरेशन करण्यासाठी चांगला शल्य विशारद लागतो आणि मुख्यमंत्र्यांनी हे ऑपरेशन यशस्वी करून दाखवलं असा चिमटा या मंत्र्यांनी काढला आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी विषय बदलण्याची सूचना केली. गुरुदास कामतांच्या राजीनाम्याची दिल्लीत दखल घेण्यात आली आहे. गुरुदास कामत काँग्रेसमध्येच राहतील आणि जे मुद्दे आहेत त्याबाबत पक्ष नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करेल अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. तर महापालिका निवडणूक जवळ आली असताना अशी नाराजी योग्य नाही असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गुरुदास कामत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असून ते समजून घेतील अशी आशाही पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली आहे. मुंबई काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आलाय. मुंबई काँग्रेस दिवसेंदिवस वाढत चाललेला संजय निरुपम यांचा वर्चस्वाला विरोध सुरू झालाय. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांनी पदाचा दिलेला राजीनामा आणि राजकारणातून संन्यास करण्याची भूमिका घेतल्यानं काँग्रेसमधील कामत गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते कामत यांच्या चेंबूरमधील निवासस्थानी जमले होते. त्यांनी कामत यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या या वादळामुळे पक्षात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई होत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. तर कारवाई होत असेल तर दिसत का नाही असा सवाल मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. मुंबई कुलाबा ते सिपच्या दरम्यान होणाऱ्या मेट्रो 3 प्रकल्पाला 17 भूखंड देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेनं पुन्हा विरोध केला. या मुद्द्यावर सभागृहात भाजप एकाकी पडला. पालिकेचे भूखंड मेट्रोला देण्यास शिवसेना, काँग्रेस, सपा आणि मनसेनं विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे गिरगावमधील रहिवाशांची घरं जाणार असल्यामुळे शिवसेनेनं विरोध केला. यापूर्वी 16 मार्चला हा प्रस्ताव सभागृहात फेटाळण्यात आला होता. आज हा प्रस्ताव पुन्हा संमतीसाठी आणला होता. गेली कित्येक महिने केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणाऱ्या बोपखेलवासियांचा अखेर विश्वासघात झालाय. कोणताही पर्याय उपलब्ध नसताना लष्करानं ठरल्याप्रमाणेनुसार नदीवरचा तरंगता पूल काढला आहे. पालिकेला हे माहिती असताना केवळ बैठका घेत त्यावर कसलाही तोडगा न काढता पालिकेनं वेळकाढूपणा केल्यामुळे अखेर बोपखेलवासियांना ऐन पावसाळ्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडला येण्यासाठी तब्बल 18 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. कोल्हापूरकरांना रिक्षात बसल्या बसल्या आता 17 रुपये मोजावे लागणार आहेत. तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 14 रुपये द्यावे लागणार आहेत. कालपासून रिक्षाची ही नवीन भाडेवाढ लागू झाली असून कोल्हापूरकरांच्या खिशाला 5 रुपयांची जादाची कापली लागली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होते. उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज केंद्रीय हवामान खात्यानं वर्तवलाय. मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण असून तो पुढील 24 तासात केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याआधी चेन्नईच्या किनारपट्टीला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. आता लवकरच पावसाचं आगमन होणार आहे. त्यामुळे राज्यातला शेतकरी सुखावला असून भंडारा जिल्ह्यातला बळीराजाही जोमानं शेतीच्या कामात गढून गेलाय. मृग नक्षत्राची आता सुरुवात झाली आहे. त्यातच यावर्षी हवामान खात्यानंही चांगला पाऊस बरसणार असल्याचे संकेत दिले आहेत. मृग नक्षत्रात पडणारा पाऊस हा भंडारा जिल्ह्यातल्या धान उत्पादकांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. म्हणूनच शेतीची कामं आटोपून बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहतोय. पावसाळा तोंडावर आलाय तरी पुण्यात नाले सफाईची कामं पूर्ण झालेली नाहीत. पुण्यातील फक्त 50% नाले सफाईची कामं पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे नाले सफाईसाठी महापालिकेनं तब्बल 60 कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे. मात्र निधी असूनही महापालिकेला नाले सफाईची कामं पूर्ण करता आलेली नाहीत. विरोधकांनी नाले सफाईच्या कामात झालेल्या दिरंगाईवरून टीका केलीच आहे. पण खुद्द महापौरांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नाले सफाईबाबत आतापर्यंत 3 वेळा डेडलाईन बदलण्यात आली. मराठवाड्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई असून धरणातून पाणी वाटप करताना वाद निर्माण झालेले वेळोवेळी पाहायला मिळतात. यावर तोडगा म्हणून गुजरातच्या धर्तीवर राज्य सरकार मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड योजना राबवणार आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व पाणी पुरवठा योजना एकत्र करून त्या एकाच ग्रीड खाली आणल्या जाणार आहेत. त्यामुळे जायकवाडी, उजनी, येलदरी, विष्णुपुरीसारख्या धरणांसह पाण्याच्या इतरही स्रोतांद्वारे पाण्याचं व्यवस्थापन करता येणार आहे. या योजनेचा प्राथमिक अहवाल सरकारकडे 15 दिवसात सादर होणार असून पुढील वर्षापासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. या योजनेसाठी सुमारे 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. नाशिककरांनी यंदा कधी नव्हे एवढा दुष्काळ अनुभवला. त्यामुळे एक एक थेंब पाण्याची किंमत नागरिकांना कळू लागली आहे.
नाशिकच्या अशाच एका तरुणानं पुढील 2-3 महिने इमारतीसाठी महापालिकेचं पाणी वापरायचं नाही असा निश्चय केलाय. सलग 2 वर्षांप्रमाणेच यावर्षीही इमारतीच्या गच्चीवर पावसाचं पाणी साठवून ते वापरण्याचा निर्धार प्रियदर्शन भटेवरा या तरुणानं केला आहे. असं केल्यास जवळपास 2 महिने तरी महापालिकेचं पाणी वापरण्याची गरज भासत नाही. प्रियदर्शननं सुरू केलेला उपक्रम हे तर ऊर्जा आणि पाणी बचतीसाठी टाकलेलं एक पाऊल आहे. हा केवळ प्रयोग न राहता त्याला लोक चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. जळगाव जिल्ह्यातील आव्हाना गावात दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोची लागण होऊन वृद्धेचा बळी गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात घबराट पसरली असून गावातील 60 ते 70 ग्रामस्थांवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 8 महिन्यांपूर्वी पाणी पुरवठ्याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं गावात साथ पसरल्याचा आरोप ग्रामपंचायतीनं केला आहे. जीवरक्षक औषधांच्या किमती 25% कमी झाल्या. त्या औषधांच्या किमती 10 ते 15% कमी करण्यात आल्या आहेत. कर्करोग, मधुमेह, जीवाणूंचा संसर्ग आणि रक्तदाब यासारख्या विकारांवर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या 56 महत्त्वाच्या औषधांच्या किमतीवर सरकारनं नियंत्रण आणलं असून त्या सरासरी 25% कमी करण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण या औषध दरनियमकानं ग्लुकोज आणि सोडियम क्लोराईड यासारख्यांच्या इंजेक्शनच्या छोट्या पाकिटांच्या दरांमध्ये वाढ केली आहे. दरम्यान ज्या जीवरक्षक औषधांची विक्री 1% जास्त आहे अशा औषधांच्या किमती सरकार निश्चित करते. एका वर्षात अशा औषधांवर 10% वाढ करण्याची कंपन्यांना परवानगी असते. पंढरपूर, देहू, आळंदीमध्ये दारूबंदी घोषित करावी अशी मागणी खासदार अमर साबळे यांनी केली आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार साबळे यांनी ही मागणी केली आहे. पालखी आढावा बैठकीत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली. पंढरपूर, देहू, आळंदी ही तिन्ही क्षेत्र आध्यात्मिक तसंच वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेत. या क्षेत्राचं महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी दारूबंदी घोषित करण्याची मागणी त्यांनी केली. जेजुरीच्या मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंडदेव संस्थांविरोधात जेजुरी शहर नागरिक कृती समितीनं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. गडाच्या पहिल्या पायरीवरच 1 दिवसाचं हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. मिळणाऱ्या देणगीच्या अपहारासारखे गंभीर आरोप कृती समितीनं विश्वस्तांवर केले आहेत. सोबतच विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या उपोषणाला विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला. देशातील वाढणाऱ्या प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुर्मान 3.3 वर्षांनी कमी होत असल्याचं नुकतंच एका सर्व्हेमधून दिसून आलंय. पुण्यातील IITMच्या शास्त्रज्ञांनी NCAR बरोबर केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही माहिती पुढे आली आहे. 2011च्या लोकसंख्येला ग्राह्य धरून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात प्रदूषणामुळे 6.4 वर्षांनी दिल्ली वासियांचं आयुष्य कमी होत असल्याचा दावा केला. याचाच अर्थ प्री मॅच्युअर मॅटर्निटी म्हणजेच मॉर्टॅलिटी म्हणजेच अकाली मृत्यूमध्ये दिल्ली सर्वात प्रथम क्रमांकावर येते. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड येथून लोकांच्या आयुर्मानात प्रदूषणामुळे घट झाल्याचं दिसून येत आहे. न्यायालयीन लढाई जिंकूनही पुण्यातील एरंडवणे या भागातील नदीपात्रातील रजपूत वीट भट्टी हे म्हात्रे पूल रस्त्याचं काम पूर्ण होत नाहीये. त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात स्थानिकांकडून रास्ता आंदोलन बंद करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस सनी निमण यांनी स्थानिकांना सोबत घेऊन हे आंदोलन केलं. मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर यांचं मंगल कार्यालय याच भागात असल्यामुळे हे काम रखडल्याचा आरोप निमणांकडून करण्यात आलाय. नाशिक जिल्हा बँकेतील 300 लिपिक आणि 100 शिपायांची भरती प्रक्रिया बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. बँकेच्या बहुतांशी संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना प्रत्येक उमेदवाराकडून 15 ते 25 लाख रुपये घेऊन ही भरती करण्यात आली होती. तत्कालीन विभागीय सहनिबंधक MA आरिफ यांनी तसे आदेश दिले आहेत. बँकेत मनुष्यबळाचा तुटवडा आहे असं सांगत करण्यात येणाऱ्या भरतीमागे संचालकांच्या पैसे कमवण्याचा गोरखधंदा समोर आला आहे. सहकार मंत्र्यांनी याबाबत लक्ष देऊन यामागील सूत्रधार शोधून कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागपूरचा गुणवान धावपटू आकाश उके याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. सिरसपेठ भागातल्या हजारेवाडी इथे राहणाऱ्या आकाश उकेनं विष पिऊन आत्महत्या केली आहे. कोलकाता हाफ मॅरेथॉनमध्ये त्यानं अव्वल स्थान पटकावलं होतं. रविवारी मध्यरात्री त्यानं विष घेतलं. त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा तपास पोलीस करतायत. सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या आवारात संशयितांना गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजशेखर नंदगौड असं आत्महत्या केलेल्याचं नाव असून महिलेच्या खून प्रकरणी संशयित नंदगौडला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. तो ताब्यात असतानाच उमदी ठाण्याच्या आवारात संशयित राजशेखर यानं गळफास लावून आत्महत्या केली. तर पोलीस मारहाणीत राजशेखरचा जीव गेला असल्याचा आरोप राजशेखरच्या नातेवाईकांनी केला आहे.
कल्याणमधल्या आधारवाडी जेलमधल्या एका कैद्याच्या खोलीत मोबाईल सापडलाय. खोलीतल्या शौचालयाच्या भिंतीत या कैद्यानं मोबाईल लपवून ठेवला होता. कुख्यात गँगस्टर देवेंद्र जगताप उर्फ जेडी असं या कैद्याचं नाव आहे. या घटनेमुळे जेलची तकलादू सुरक्षा पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. सोलापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यानं एकाच दिवशी 13 जणांवर हल्ला चढवल्यानं शहरात भीतीचं वातावरण आहे. या हल्ल्यात 8 वर्षांच्या मुलीपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. 3 जखमींना उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मात्र या रुग्णांना आवश्यक ARV इंजेक्शन सिव्हिल रुग्णालयात उपलब्ध नाही. रुग्णांना तातडीनं उपचारांची आवश्यकता असताना सिव्हिल रुग्णालय ही जबाबदारी महापालिका आणि राज्य शासनाची असल्याचं सांगते आहे. रुग्णालय आणि प्रशासनाच्या या वादात रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. दुसऱ्या पत्नीनं आपल्या आई आणि प्रियकराच्या मदतीनं केलेल्या छळाला कंटाळून पतीनं आत्महत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. किसनचंद बिहारी गुप्ता असं आत्महत्या केलेल्याचं नाव आहे. किसनचंद यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी त्यांची दुसरी पत्नी ज्योती गुप्ता, तिची आई सुमन वाघ आणि प्रियकर व्यंकटेश ढगे यांना अटक केली आहे. डोंबिवली स्फोटाला 2 आठवडे होत आले तरी अद्याप स्फोटग्रस्त नागरिक चिंतेत आहेत. त्यांना चिंता आहे ती अद्याप न मिळालेल्या सरकारी मदतीची. या स्फोटामुळे सुमारे 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या घराचं नुकसान झालं आहे. सर्वेक्षण करून तातडीनं पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले होते. मात्र अद्यापही पंचनामे सुरूच आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर आणखी किती काळ सरकारी मदतीची वाट पाहायची असा सवाल स्थानिक करतायत. नाशिकहून पळून आलेल्या 3 अल्पवयीन मुलांना सतर्क ठाणे शहर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन सुखरूप त्यांच्या पालकांच्या हवाली केला आहे. नाशिकमधल्या सातपूर अशोकनगर इथे राहणारी 2 भावंड आणि त्याच भागात राहणारा त्यांचा मित्र असे हे 3 घरात कोणाला काहीही न सांगता नाशिकहून रेल्वेने ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता खरा प्रकार उघडकीस आला. तेव्हा पोलिसांनी नाशिकला संपर्क साधून या मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली केलं. ठाणे महापालिका शाळेची विद्यार्थिनी आरती खंडागळे हिनं 10वीच्या वर्षात असतानाच आईबरोबर पापड लाटून आर्थिक कुटुंबाला आर्थिक हातभारही लावत होती. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असं तिचं अभ्यासाचं वेळापत्रक होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशननं घेतलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात नाबाद 1009 धावांची विक्रमी खेळी साकारणारा कल्याणचा प्रणव धनावडे 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. प्रणवनं परीक्षेत 61% गुण मिळवले आहेत. क्रिकेटच्या मैदानासोबतच अभ्यासात देखील प्रणवची कामगिरी चांगली असल्यानं त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. प्रणवच्या कुटुंबियांनी त्याच्या यशावर आनंद व्यक्त केला. प्रणवनं जानेवारी महिन्यात झालेल्या भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत नाबाद 1009 धावांची खेळी केली. त्यानंतर झालेल्या 10वीच्या परीक्षेत प्रणवनं हे धवल यश मिळवलं आहे. या निमित्तानं प्रणववर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. सध्या सैराटनं साऱ्यांनाच वेड लावल्या. पुण्यातल्या एका अवलिया सैराटच्या इतक्या प्रेमात पडलाय की त्यानं आपल्याकडच्या ऍक्टिव्हा दुचाकीला सैराटचं रूप दिलंय. स्वप्नील भोंडवे असं या सैराट तरुणाचं नाव आहे. आरची परशाच्या रूपात सजलेली त्याची ऍक्टिव्हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. पुण्यातील एका पोलीस दाम्पत्यानं नुकतेच एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली आहे. तारकेश्वरी भालेराव राठोड आणि दिनेश राठोड असं या दाम्पत्याचं नाव आहे. ते दोघंही पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. जगातील सर्वोच्च शिखर असलेलं एव्हरेस्ट सर करणारं हे देशातील पहिलंच पोलीस दाम्पत्य ठरलंय. तर हे यश मिळवणारी तारकेश्वरी ही देशातली पहिली महिला पोलीस आहे. तारकेश्वरी आणि दिनेश या दोघांनी 23 मे रोजी एव्हरेस्टची चढाई पूर्ण केली. त्याआधी त्यांनी 29 एप्रिलला माउंट लोबूचं शिखर सर केलं. एव्हरेस्ट फत्ते केल्यानंतर त्यांनी माउंट लोहचं गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र खराब हवामानामुळे ते शक्य झालं नाही. असं असलं तरी एकाच मोहिमेत त्यांनी 2 सर्वोच्च शिखर सर केली आहेत. महत्त्वाचं म्हणजे अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.